परिचय करून देण्यापेक्षा मौनी महाराजांचं कदाचित आपल्याला माहितीही असेल, 14 वर्षाची घोर तपस्या केलेला एक तेजस्वी ब्रह्मचारी असं त्यांचं वर्णन आहे. आणि साधारणपणे 80-85 वर्षाचे बाबा यांनी मला साधारणपणे मागच्या 20 वर्षापूर्वी मी त्यांच्याकडे दीक्षा घेतली दत्त संप्रदायाची. आणि मी जसं सांगितलं की दत्त भेटावा ही एक अवस्था प्राप्त झाली होती आणि त्याच्यामुळे आजन्म म्हणजे विवाह न करण्याचे विचार किंवा एकटं राहण्याचे विचार किंवा साधना समाधी याच्यामध्ये लीन होण्याचे विचार मनात येऊन गेले आणि त्याच्यातून ती दत्तभक्ती निर्माण झाली. दीक्षा घेतली बाबांकडे मी आणि काही तप, काही साधना आणि भारतभूमीवरती काही ठिकाणी साधना आणि समाधीसाठी काही स्थळं आहेत, तर त्या पद्धतीने बाबांनी मला मार्गदर्शन केलं. टेंबेस्वामी महाराज किंवा गुळवणी महाराजांबद्दल सांगायला नको, कारण त्या व्यक्ती आहेत तर त्यांचं तर महाराष्ट्रात